म्हण म्हण गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात तुम्ही? म्हण कसे तुम्ही? मी स्कूलला निघालो आता. आजीच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. गुड मॉर्निंग सगळ्यांना. चला, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. विरांश स्कूलला आत्ता गेला आहे आणि मी निघाले पुन्हा घरी. हे पहा, मी घरी निघाले. माझ्या सकाळचे वाजलेले 10. हे बघा, टिकली पडली आहे. विरांश सावरून देता देता टिकली कधी पडली कळालंच नाही. तर आता घरचं सगळं आवरलेलं आहे, पण सासूबाई एकटे असल्यामुळे पुन्हा निघाली घरी. स्कार्फ घेऊन गेला होता. लिफ्ट बघा लवकर येतच नाही सकाळच्या वेळी. फायनली आली बघा लिफ्ट खाली आणि निघाले आता मी घरी. रसिकाला थोडी मदत करावी लागते, कारण का तिला एकटीला सगळं करावं लागतं. तिला पण ऑफिसमध्ये जावं लागलं. आज ऑफिसमध्ये गेली आहे. हे बघा झोपल्या त्या डाराडूर. इकडं टी व्ही आमचा चालूच आहे. तर चला आता मला हे बघा सगळं आवरून तर गेलेली होती. सगळं आवरून जात असते. फक्त काय सासूबाईंसाठी मला मावशी येईपर्यंत थांबायचं. आता फक्त एक कपड्यांच्या बघा घड्या घालायच्या राहिल्यात. काय होतं, सकाळची वेळ ना गडबडीची असती. रसिकाला हेतून मी जात असते की आज रसिकाला ऑफिस आठवड्यातून 3 दिवस ऑफिस, 3-4 दिवस ऑफिस असतं. तिची जबाबदारी वाढलेली आहे, त्याच्यामुळे तिला ऑफिस असतं. म्हणून म्हटलं एक तिची धावपळ होती, मग चला मदत करावी. तसंही सासूबाईंचा नाश्ता झालेला असतो, ते झोपतातच, ते काही प्रॉब्लेम नसतो. पण तरीसुद्धा मी येत असते. मावशी आले की मग जात असते पुन्हा रसिकाकडे. चला आता मी टिकली शोधते. माझी टिकलीच पडलेली आहे, तर टिकली लावते आहे. हे पहा, आता 1 वाजलेला आहे. विरांशी स्कूलमधनं आणि मी रसिकाकडे केव्हाच आलेली आहे. म्हणजे माझ्या घरी जाऊन पुन्हा इकडे आली आणि सगळं आवरलं. मावशीबाई येऊन गेल्यात. सगळं घर आवरलेलं आहे. विरांश आता येईल म्हणून विरांशी कपडे काढून ठेवलेत. बदलले की हे घालण्यासाठी, म्हणजे बदलावं लागतील. आता स्कूलचा ड्रेस काढून हा ड्रेस घालायचा आहे. आणि आज विरांशला आणणार आहे त्याचा पप्पा, त्याचा डॅडू. तर आता येईलच तो एवढ्यात. अजून नाही आलेला. विरांश आले की मग आमचं नेहमीचं चालू. मग त्याला खायला घालणं, त्याला झोपवणं. आज विरांसाठी भेंडीची भाजी केलेली आहे, रसिकानीच करून ठेवलेली आहे. त्या मावशीबाईंनी म्हणजे हे बघा भेंडीची भाजी करून ठेवली आहे. मग काही नसलं, जे केलेलं नसलं, हे बघा पोळ्या पण आहेत, तर केलेलं नसलं तर मग मला करावं लागतं काहीतरी असं. आता मी वाट बघते विरांशी आज. आणि मी व्हिडिओ म्हणजे काल तर मला बनवणं झालंच नाही. काल झाला नाही व्हिडिओ बनवणं. म्हटलं चला आज तरी बनवूया. तर म्हणून मी आज व्हिडिओ बनवते. तर इकडे पहा, जिऱ्याचं पाणी केलेलं मी, ते झाकून ठेवते आहे. आत्ता माझं जेवण झालं. मी आज काय केलं, विरांशी याच्या आधी जेवण करून घेतलं. काय होतं, नाहीतर मग उशीर होते जेवायला. 2:30, 2:45 असे होतात. म्हटलं वेळेत जेवले ना बरं असतं, नाहीतर मग ते आपलं पचत नाही. तर एवढा ताटली झाकून ठेवते. 1 तासाने जिऱ्याचं पाणी प्यायचं आहे. म्हटलं चला आजपासून चालू करूया थोडं आपल्या, म्हणजे आपली काळजी घेणं. नाहीतर काय होतं, आणि जिऱ्याच्या पाण्याने काय होतं माहिती का, सगळं जिरलं जातं. आणि आपली काळजी आपणच घ्यायला पाहिजे. अजून नाही आलेला.
तब्येत ठीक तर सगळं ठीक बघा. बघूया जिऱ्याच्या पाण्याचं. आणि सकाळीसुद्धा बघा मी उठले की अनुषपोटी कोमट पाणी पित असते. रोज 1 ग्लास उठले की गरम पाणी करते, गरम पाणी पित असते. तर आजपासून म्हटलं आता रात्री काय केलं माहिती का, दालचिनी, खरं तर पावडर पाहिजे पण पावडर नव्हती माझ्याकडे. मी दालचिनी, अख्खी दालचिनी 1 तुकडा आणि त्याच्यामध्ये मेथ्या 1 चमचा आणि ओवा असं टाकायचं होतं भिजायला आणि त्याचं पाणी सकाळी उकळून प्यायचं होतं. पण मी काय केलं, माझ्याकडे जिरे होते तर मी जिरे टाकलेले आहेत. असं जिरे आणि ओवा म्हणजे काय, जिरे तर चांगलंच आहे तब्येतीला, पण ओवा टाकतात. तर आजपासून पाणी प्यायला चालू केलं. बघू काय फरक पडतो आपल्या तब्येतीमध्ये. तर चला, येईल माझा पिल्लू आता. वाट बघती माझ्या पिल्लाची. जिरे तर खूप चांगलं आहे. जिऱ्याने आपलं पचनक्रिया सुधारते, पचन चांगलं होतं. ओवा पण चांगला आहे शरीराला. आपण शरीराची जेवढी काळजी घेईल तेवढंच म्हणजे चांगलंच आहे. हे आपलं मेथी दाणा आहे ना, तो पण शरीरासाठी चांगला असतो बघा. मेथ्या चावून चावून खायचं असते भिजवलेल्या त्या. पण मी काय केलं, पाणी आणि दिवस म्हणजे सकाळ सकाळ कोमट पाणी त्याचं पिलेलं आहे. आज तर पहिला दिवस आहे, बघू आता काय फरक पडतो ते. डायबिटीस लोकांनी मेथ्या म्हणे जास्त, मेथ्याचं पाणी म्हणजे 1 चमच्याची तर अर्धी चमचेच मेथ्या घ्यायचे असतात. आला बघा विरांश, हे बघा विरांश आला. हे पिल्लू आला विरांश, आला पिल्लू स्कूलमधनं.